लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही फेब्रुवारी हप्त्याचा वाट पाहत असाल आणि मार्च महिन्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलोय की आज 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। 18 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मेसेज आला असेल। आज 2 मेसेज बहिणींना पाहायला मिळत आहेत। पहिला मेसेज आहे तो 2100 रुपयाचा, दुसरा मेसेज 1500 रुपयाचा। पैसे वाटपचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता। आता कोणाला 2100 रुपये आले आणि कोणाला 1500 रुपये आले ती माहिती मी तुम्हाला देतो। आता जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमचं कारण काय असू शकतं, तुम्हाला पैसे का भेटले नाही ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सर्वात प्रथम तुमचं वय जर 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल, म्हणजे 21 पासून ते 30 वर्ष जर तुमचं उत्पन्न असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरत असाल आणि आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते वाटप झाले असतील, आता 8वा हप्ता वाटप होणार आहे आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता, तर यामध्ये तुम्हाला पैसे कसं येणार आहे, मार्च मध्ये पैसे वाटप कसं होणार आहे सर्वात अगोदर तुम्ही जाणून घ्या। तुम्हाला आता तुमचं वय जर 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज येतोय। लक्षपूर्वक आहे का, तुमच्यासाठी माहिती आहे। आणि तुमचं वय जर 30 पासून तर 45 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 2000 म्हणजे 2100 रुपयाचा मेसेज येतोय। ठीक आहे, तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज येतोय जर तुमचं वय 30 ते 45 असेल तर। आणि जर तुमचं वय 45 ते 65 म्हणजे या योजनेची शेवटची मुदत होती 65 वर्षे ज्या बहिणींचं वय असेल त्या या योजनेसाठी फॉर्म भरू शकता। ठीक आहे, म्हणून तुमचं वय जर 45 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येतोय। हा नवीन अपडेट आहे। ज्यांना पैसे आले आहे त्यांना याच माध्यमातून पैसे देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। हा नवीन GR आहे। मार्च महिन्यापासून हा GR लागू झालेला आहे। तुमचं वय जेवढं जास्त असेल तेवढं जास्त तुम्हाला पैसे मिळणे सुरू झालेलं आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला पैसे येणार आहे, कोणाला पैसे मिळणार नाही, त्याबद्दल काय म्हणाले साहेब, जर हे 2 कागदपत्र तुम्ही जमा केले नाही, बघा तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही हे 2 कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आणि यापुढे एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। कदाचित तुम्हाला योजनेपासून काढले सुद्धा जाऊ शकतं। तर म्हणजे आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तर तुम्हाला मिळणारच आहे आणि मार्च महिन्यापासून हे 2 कागदपत्राची मागणी केली जात आहे। जर तुम्ही 2 कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला कदाचित लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात येणार आहे। यापुढे तुम्हाला 1 रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही। कोणकोणतं ते 2 डॉक्युमेंट आहे, कसं तुम्ही जमा करू शकता। वाहन असलेल्या महिला ज्या होत्या त्यांना आता ज्या महिलांना या योजनेपासून काढलंय, ज्या बहिणींच्या नावावर वाहन असेल त्या बहिणी किती होत्या, 3,25,000 बहिणींना योजनेतून बाहेर काढलेला आहे आतापर्यंत। ठीक आहे, आता जो मी व्हिडिओ बनवतोय आत्ताचा जो डाटा आपल्याकडे आला आहे, जो GR आपल्याकडे आला आहे, त्या GRच्या माध्यमातून तुम्हाला डाटा देतोय की वाहन असलेल्या म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना 3.5 लाख म्हणजे 3,25,000 बहिणींना या योजनेपासून काढलेला आहे। जर तुमच्याकडे सुद्धा वाहन असेल लवकरात लवकर तुमची सुद्धा चौकशी सुरू होणार आहे। अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। ज्यांच्याकडे वाहन असेल त्यांना तात्काळ योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, आता 18 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले हे जिल्ह्यांची नाव तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, इथं पाहू शकता पूर्ण 18 जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आली आहे। सर्वात प्रथम नांदेड असो, सिंधुदुर्ग असो, अहमदनगर असो, नाशिक, धुळे, मुंबई, नंदुरबार, अहमदनगर, लातूर, यवतमाळ, ठीक आहे, जळगाव, नांदेड, रत्नागिरी, रायगड, वर्धा, नागपूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होत आहे, म्हणजे सुरू झालेले आहे। यामधून बहिणींना 2100, 1500 आणि 3000 रुपयाचा मेसेज येतोय। आणि हा मेसेज कशासाठी येतोय तुम्हाला माहिती आहे, हा मेसेज येतोय ज्यांचं वय जेवढं जास्त असेल त्यांना नवीन GR आल्यामुळे तेवढे जास्त पैसे त्यांना देण्याचं राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, आता हे जे मेसेज आलेले आहे कोणकोणत्या बँकेच्या माध्यमातून मेसेज आलेले आहे त्या बँकांची नावं इथं पाहू शकता तुम्ही। जसं की इथं सर्वात पहिलं जे बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना याचं खातं दिलं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर या बँकेमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। या बँकांनी लिस्ट जाहीर केली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया असो,
युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक आणि शेवटचं बँक आहे ICICI बँक. या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता वाटप तुम्हाला झाला असेल किंवा तुम्हाला 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. ठीक आहे, फक्त तुमचं वयप्रमाणे तुम्हाला पैसे आता मिळणार आहे. याहून ब्रेकिंग न्यूज एक आली आहे की आता जवळपास एक मेसेज आपल्याला पाहायला मिळतोय की काही बहिणींना 12,000 रुपये कशाचे देण्यात येत आहे. 12,000 रुपये बहिणींना येत आहेत. कशाचे आणि कोणत्या महिलांना मिळत आहे आणि 830 रुपये कशाचे आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे. आता बऱ्याचशा महिलांना असं मेसेज आले आहे की कोणाला 12,000 रुपये जमा झाले, कोणाला 830 रुपये जमा झाले. 830 रुपयाचा एक प्रश्न येतो की 830 रुपये गॅस सिलेंडरचे आहे का? हां, 830 रुपये जे तुम्हाला भेटले आहे ते गॅस सिलेंडरचे आहे, पण 12,000 रुपये कसले? आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना एक गोष्ट लक्षात घेतली असेल, ह्या मार्चपासून आता मार्चपासून तर जुलैपासून जेव्हा फॉर्म सुरू झाले होते त्यापासून तर आत्तापर्यंत तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करलं की ज्या बहिणींना मागचे हप्ते मिळाले नाही त्या बहिणींना ही 12,000 रुपयाचा जो मेसेज येतोय तेच पैसे त्यांना देण्याचा राज्य शासनाने पूर्ण निर्णय घेतला आहे. म्हणजे मार्च महिन्यापासून तर जुलैपासून ते पूर्ण पैसे त्यांना 12,000 रुपयाचा मेसेज येत आहे. म्हणजे यापुढे योजनेचा 1 रुपया सुद्धा तुमचा बाकी राहणार नाही. सर्व बहिणींना या योजनेचे पैसे दिले जाणार आहे. म्हणून 12,000 रुपयाचा देखील मेसेज येत आहे. आता तुम्हाला एक निर्णय सुद्धा सांगून देतो की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला आहे तर आता अपात्र बहिणी कामुळे म्हणजे कशामुळे ठरवताय की या बहिणींना लाभ भेटणार नाही, यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही, याचा मागचं कारण काय? यामागे 5 निर्णय साहेबांनी लागू केलेले आहेत की पहिला निर्णय आहे की ज्या बहिणींकडे गाडी असेल त्यांना लाभ दिला जाणार नाही. ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल, सरकारी वेतनचा लाभ घेत असेल, अशा बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तिसरं म्हणजे ज्या बहिणींच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल. चौथं म्हणजे ज्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा बहिणींना. आणि ज्या बहिणींच्या म्हणजे या राज्याहून दुसऱ्या राज्यामध्ये गेल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता. म्हणजे ज्या बहिणींनी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जर तुम्ही गेल्या असाल आणि जरी तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला नाही. आणि तिसरी चौकशी जी होत आहे ती म्हणजे तुमचा हयातीचा दाखला. हयातीचा दाखला म्हणजे जर तुम्ही लाभ घेत असाल लाडकी बहीण योजनेचा तर तुम्ही हयातीला आहात की नाही. जर तुम्ही हयातीला आहात का नाही ते चेकिंग होणार आहे. जर असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल. जर तुम्ही हयातीला नसाल ती चौकशी अंगणवाडीच्या सेविकांना दिलेली आहे. घरोघरी येऊन ते चौकशी करताय. याच्या माध्यमातून ज्या बहिणी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरलेल्या आहेत याच 5-6 नियमांमुळे बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता या 5 नियमांपैकी कुठलं तरी तुम्हाला नियम लागू होतो का? तुम्ही अपात्र होणार की नाही? जर तुमच्याकडे या 5 योजनांपैकी 5 नियमांपैकी कुठली जर वस्तू असेल तर तुम्ही सुद्धा अपात्र ठरू शकता. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता भेटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.